तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट. मलकापूर शहरात आर्थिक गुन्हेगारीचा गड, नटवरलाल लीलाधर राठीच्या फसवणुकीचा पर्दाफाश. मलकापूर शहरात आर्थिक गुन्हेगारीचे संकटगड. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात आर्थिक फसवणुकीच्या घटनांनी शहराचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आणले आहे. जग्गू डॉन, डॉक्टर पप्पू यांसारख्या आर्थिक गुन्हेगारांच्या फसवणुकीनंतर आता लीलाधर राठी उर्फ नटवरलाल याने शेकडो व्यापारी आणि युवा उद्योजकांना करोडो रुपयांचा गंडा घातला आहे. सचिया ट्रेडिंग कंपनीच्या नावाखाली माल खरेदी करून त्याचा परतावा देता मोठी फसवणूक करण्यात आल्याचे उघड झाले आहे. शिवसेनेच्या पुढाकारामुळे आर्थिक फसवणूक उघडकीस. शिवसेना तालुका प्रमुख दीपक चांभारे पाटील यांच्या पुढाकाराने या फसवणूक प्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे. शिवसेना विभाग प्रमुख व युवा उद्योजक गणेश सुशीर यालाही नटवरलालने फसवल्याची बाब समोर आली आहे. गणेश सुशीर यांनी ही माहिती दीपक पाटील यांना दिल्यानंतर या फसवणुकीचे धागेदोरे उलगडले. मलकापूर ग्रामीण आणि शहर पोलीस ठाण्यात या फसवणुकीसंबंधी विविध तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. या गुन्ह्यात बळी पडलेल्या व्यापाऱ्यांनी पोलिसात तक्रार देऊन न्यायाची मागणी केली आहे. मी शेख एजाज छत्रपती संभाजीनगरवरून आलेलो आहे. चॉईस मसाले म्हणून माझा व्यवसाय आहे. छोटासा मसाल्याचा व्यवसाय आहे माझा. माझ्या मसाल्याचा व्यवसाय असल्याने मी फेसबुकवरती ॲड वगैरे करत राहतो. ते ॲड पाहून हे राठी परिवारांनी माझ्याशी संपर्क साधला आणि संपर्क साधून माझ्याकडून 2,07,000चा माल नेला. आणि आज आता कमीत कमी त्याला व्हायला 1 वर्ष होत आला. त्यांनी मला चेक पण दिला होता. 2 चेक दिले, दोन्ही चेक बाउन्स झालेले आहे. आणि मी 138 पण दाखल केलेला आहे. बाकी आतापर्यंत काहीच मला माझा न्याय मिळालेला नाही आहे. आता पण मी परत तक्रार केला 420ची आणि दाखल करण्यासाठी आम्ही सर्व इथे गोळा झाले होते. आम्ही केला तक्रार. आता प्रशासनाकडून आम्हाला एकच अपेक्षा आहे का आता तरी काही आम्हाला न्याय मिळेल. नमस्कार, मी सुनीता जोशी, शिवम ॲग्रो इंडस्ट्रीज भुसावळ अँड बारडोली याची मी संचालिका आहे. माझी पोहा कंपनी आहे. लीलाधर राठी हे आमच्या कंपनीत येऊन आम्ही मराठी माणसं आहोत याचे नारे लावून गोड बोलून आम्हाला गोड शब्दात फसवून आमच्याकडनं जवळजवळ 20 टनाचा पोहा त्यांनी मलकापूर इथे घेऊन आले आणि आम्हाला 15 लाखाचा ॲडव्हान्समध्ये चेक पण दिला. जवळजवळ 20 लाखाचा चेक त्यांचा माझ्याकडे आहे आणि त्यांनी सांगितलं हे डिपॉझिटच्या स्वरूपात तुमच्याकडे राहू द्या, आम्ही थोड्या प्रमाणात माल नेत राहू. आणि नंतर त्यांनी 2 गाड्या माल नेणं झाल्यावरती जेव्हा आम्ही तो चेक बँकेत टाकला तेव्हा कळालं की त्यांच्या अकाउंटला पैसे नाहीये. बँक मॅनेजरने आम्हाला फोन केला तेव्हा कळालं की आम्ही पूर्ण फसलो त्यांच्या. शिवसेनेची उद्योजकांसाठी न्यायाची लढाई. शिवसेनेने फसवणूक झालेल्या व्यापाऱ्यांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सुनीता किरण जोशी, बारडोली, गुजरात. कुणाल चंदूजी बांदुरकर, हरदा, मध्य प्रदेश. अमोल रत्नाकर शेटे, बीड. शेख एजाज शेख मुश्ताक, छत्रपती संभाजीनगर यांसह अनेक व्यापारी आणि उद्योजकांनी मलकापूर शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. शिवसेनेच्या नेतृत्वाखालील संघटनांनी या प्रकरणात फसवणूक झालेल्या उद्योजकांच्या बाजूने न्यायालयात लढण्याचा निर्धार केला आहे. मलकापूर शहराला आर्थिक गुन्हेगारीची छाया. मलकापूर शहरातील व्यापाऱ्यांमध्ये या घटनेमुळे प्रचंड संतापाचे वातावरण आहे. नटवरलाल लीलाधर राठीने विश्वासघात करत शेकडो उद्योजक आणि व्यापाऱ्यांना करोडोंचा फटका दिला आहे. या प्रकरणामुळे मलकापूर शहर आर्थिक गुन्हेगारीचे केंद्र बनत असल्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेनेचे पुढाकार आणि पोलिसांची कारवाईची अपेक्षा. शिवसेना तालुका उपप्रमुख राजेंद्र काजळे, तालुका संघटक अक्षय रायपुरे, शाखा प्रमुख जुबेर भाई, नासिर भाई, प्रथमेश पाटील तसेच इतर शिवसैनिक आणि व्यापारी या प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी सक्रिय आहेत. फसवणुकीच्या या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे. न्यायाच्या लढाईत व्यापारी एकजूट. या घटनेने मलकापूर शहरातील व्यापाऱ्यांमध्ये एकजूट निर्माण केली आहे. आर्थिक गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना आणि व्यापारी वर्ग करत आहेत.
मलकापूर शहराला आर्थिक गुन्हेगारीच्या विळख्यातून सोडवण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे. जळगाव उन्नती न्यूजसाठी अनिल कुमार गोठी, मलकापूर. जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा. तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज.